वळूयात पुढच्या अतिशय महत्त्वाच्या बातमीकडे, ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतलेला आहे आणि या बैठकीतून मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील पाणी, जनावरांचा चारा या संदर्भातील आढावा घेतला। चारा आणि पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात। तसंच मराठवाड्यातील पाणी पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। बरं, टँकर मिळाले म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटला का, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेला आहे। तसंच 15 जुलैपर्यंत मराठवाड्यातील चारा आणि पाण्याच्या नियोजनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मुद्दे मांडल्याचंही अंबादास दानवे म्हणाले। मग नुसतं टँकर मिळालं म्हणजे पाणी टंचाई संपली का? टँकरला पाणी कुठून आणणार याचा काही मुद्दा होता का नाही, याची चर्चा झाली पाहिजे का नाही? टँकर देणार पण टँकरला पाणी कुठून आणणार? सगळ्या जलसाठ्या 2-2 टक्क्यावर थांबलेले आहे, त्याचं कोण बोलणार? त्याच्याविषयी कोणी चर्चा केली नाही, कोणत्याच अधिकाऱ्यांनी काही सांगितलं नाही। मी हे मुद्दे मांडले की बाबा 15 जुलैपर्यंत याच्यात काही नियोजन केलंय का, पाणी किती आपल्याकडं, मग ते कसं वापरायचं त्याच्याविषयी कोणीच काही बोललेलं नाही। टँकर देणार म्हणजे पाणी टंचाई संपणार का? टँकरमध्ये पाणी कुठून टाकणार? अजितदादासारखं काय आणणार का कुठून? राज्यामध्ये असलेली दुष्काळ सदृश्य परिस्थिती, अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आचारसंहितेमधून सूट देण्याची दाट शक्यता आहे आणि या संदर्भात येत्या 2 दिवसांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे। मुख्य सचिवांनी पत्र लिहिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रस्ताव सादर केला। यावर आजच्या किंवा उद्याच्या बैठकीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे। मात्र हा निर्णय फक्त मराठवाड्यासाठी लागू होणार की संपूर्ण राज्यासाठी, याकडे आता लक्ष लागलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।